समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नातं आपुलकीचं। तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना सगळ्यात अगोदर गुड इव्हनिंग, कारण की आता वाजले आहेत संध्याकाळचे, बघू शकता 6 वाजले आहेत आणि आता मी व्हिडिओची सुरुवात करते। कारण दिवसभर बरीच आवरावर वगैरे केली, थोडीशी एडिटिंग बाकी होती। जो दुपारी तुम्हाला व्हिडिओ आला ना त्याची थोडीशी एडिटिंग बाकी होती। बाहेर मुलांचा गोंधळ ऐकू येतोय, सो इग्नोर करा। आणि ती एडिटिंग वगैरे केली, थोडंसं घरातलं आवरसावर केलं। आणि आज तुम्हाला माहितीच आहे आज 31 डिसेंबर आहे आणि उद्यापासून आपल्याला नवनवीन संकल्प करायचे। कोण संकल्प पूर्ण करणार कोण नाही करणार हे तर आपल्याला जानेवारीच्या एंडलाच कळेल, पण संकल्प आपण खूप वेगवेगळे आणि खूप विविध प्रकारचे करतो। त्याची किती पूर्तता होते ते तर आपल्याला नंतर 8 दिवसानंतरच कळायला सुरुवात होते। पण आता मी पण काही संकल्प केले आहेत असे, ते तुमच्याबरोबर पण शेअर करेल, पण ते उद्याच्या व्हिडिओत शेअर करेल। आणि आत्ता मात्र मी घरातलं सगळं आवरसावर केली आणि आता जाणार आहे मी केंद्रात। तर केंद्रात कशाला तर ते पण तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओत सांगेलच, पण तत्पूर्वी आता थोडंसं घरातलं पण आवरावर करते, म्हणजे आपली दिवाबत्ती संध्याकाळची। आणि त्यानंतर इकडे शेंगा वगैरे ज्या आणलेल्या होत्या ना त्या शेंगा सगळ्या बाहेर बाल्कनीत वगैरे पसरवून ठेवल्या आहेत उन्हात वाळवण्यासाठी। तर त्या सगळ्या गोळा करून घेते, थोडेसे आवरावर करते, दिवाबत्ती करते आणि लगेच मी केंद्रात निघते। तर मग चला पुढे आपण केंद्रात भेटूच। मैत्रिणींनो, इथे तुम्ही त्या दिवशी बघितलंच की भरपूर अशा शेंगा आणलेल्या होत्या। आता या शेंगा जर ओल्या तशाच ठेवल्या असताना भरपूर ओल्या होत्या आणि माती पण त्याला भरपूर ओली होती, त्याच्यामुळे ना त्या अशा वाळवून आणि उन्हात पसरवून ठेवल्या ना। आत्ता 2च दिवस झाले, पण 2 दिवसात एकदम अशा खणखणीत वाळल्या आहेत त्या शेंगा बऱ्यापैकी। तरी अजून 2 दिवस मी टाकणार आहेत बरं का त्या उन्हामध्ये, कारण की चांगल्या वाळल्या ना तर त्याचे शेंगदाणे पण काढून ठेवता येतील आणि एरवी असं भाजून वगैरे पण खाता येईल। पण स्टोअर करण्यासाठी म्हणाल तर शेंगा ज्या असतात ना त्या चांगल्या वाळलेल्या पाहिजे, तरच त्या स्टोअर करू शकतो आपण। म्हणून मी त्यांना 2 दिवसापासून सारखी उन्हामध्ये पसरवून ठेवते। आता बघा ऊन ना बाल्कनीत येतं, मग बाल्कनीतून पुन्हा घरात यायला सुरुवात होते, तसं तसं त्या शेंगांना मी अशी पुढे पुढे सरकवते रोज, आणि रोजचंच हे काम आहे बरं का आता। तर आता जोपर्यंत या शेंगा भरून आणि त्याचं व्यवस्थित भरून म्हणजे वाळवून आणि व्यवस्थित भरून ठेवत नाही ना तोपर्यंत हे रोजचंच काम असणार आहे। बाकी सकाळी सगळं घरातलं व्यवस्थित आवरून घेतलं, त्यामुळे ना आज व्हिडिओला उशिरा सुरुवात केली। कारण सकाळी म्हणजे आवरलं म्हणजे खूप असं काही नाही, पण आता उद्यापासून आपलं नवीन वर्ष लागतं आहे, त्यामुळे नवीन वर्षाचं घरातलं थोडीसं स्वच्छता म्हणजे जाळं जळमटं वगैरे सगळं असं काढून घेतलं आणि स्वच्छ सगळं आवरलं। कारण बघा जरी पण आपण म्हणत असलो की आपलं पाडव्यापासून नवीन वर्ष चालू होतं, पण तरी आपण कॅलेंडर मात्र इंग्रजी महिन्यांचंच वापरतो। इंग्रजी महिन्यांपासूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात होते। आणि यावेळेस बघा कसं झालं, जेव्हापासनं म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून करतो, तर योगायोगाने 1 तारीख ही आठवड्याच्या म्हणजे सोमवारपासूनच आली, त्याच्यामुळे एकदम छान आणि व्यवस्थित उत्साह वाटतो उलटं की आठवड्याच्या सुरुवातीलाच आपली सगळी कामांची सुरुवात वगैरे होते। त्यामुळे थोडंसं आवरून घेतलं घरातलं वगैरे, आणि म्हणजे उद्यापासनं सकाळच्या काही गोष्टी ठरवलेल्या असतील तर त्या रुटीनला लागायला। आता प्रत्येकाने काही ना काही संकल्प केलेच असतील, तसे मीही काही संकल्प केले, मग त्याची सुरुवात मला उद्या सकाळपासून करायची होती। त्याच्यामुळे मग मी हे आज सगळं माझं जे पेंडिंग कामं होते ना ते सगळे आवरून घेतले। तर आता बघा शेंगा वगैरे सगळं भरून ठेवलं ते व्यवस्थित। आता त्या भांड्यामध्येच भरून ठेवल्या, कारण उद्या पुन्हा मला त्या उन्हात टाकायच्या आहे, त्याच्यामुळे मग त्या भांड्यातच ठेवल्या आणि भांडंच तसंच उन्हात ठेवता येतं। मग जेव्हा कडक ऊन पडतं ना तेव्हा मात्र मी पसरवून ठेवते त्या। आता त्यानंतर हे दुपारची भांडी घासून आणि ठेवली होती, चांगली कडकडीत वाळली। कारण थंडी पण म्हणाल ना तर म्हणावी अशी थंडी अजिबात नाही नाशिकला, जसं आपण दरवर्षी म्हणतो ना एकदम कुडकुड थंडी वाजते, तशी अजिबात थंडी नाही। फार असं सकाळी थोडीशी वाटते थंडी आणि दुपारी परत गरम व्हायला सुरुवात होते। अक्षरशः कधी 5वर फॅन लावावा लागतो आणि इतकं म्हणजे वातावरण असं दमट झालं एकदम। तर आता भांडी वगैरे लावून दिली ती, कारण आता परत संध्याकाळची भांडी निघतील, त्यामुळे जाळं रिकामं पाहिजे भांड्यांचं। म्हणून तोपर्यंत आधीला म्हटलं तू दिवाबत्ती कर आजच्या दिवस। तुळशीचा दिवा वगैरे तर मीच लावते, बाहेरची पणती वगैरे हे मीच लावते, पण बाकीची दिवाबत्ती वगैरे कारण केंद्रात जायचं आहे म्हटल्यानंतर वेळेत गेलं आणि वेळेत आलं तर बरं। कारण आज 31 डिसेंबर, तसं काही ठरवलेलं नाही आहे, पण वेळच्या वेळी घरात आलेलं बरं आपलं। बाहेर पार्ट्या वगैरे लोकांच्या चालू असतात काही, त्याच्यामुळे मग आहे ना वेळेत घरी आलेलं कधीही चांगलं। म्हणून मग पटपट त्याला म्हटलं तू दिवाबत्ती कर, तोपर्यंत मी तुळशीचा दिवा वगैरे लावून घेते, बाहेरची पण पणती वगैरे लावून घेते आणि इथे तुळशीची पूजा पण करते बघा।
तर इथे मनोभावे तुळशीची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर एक साईडला आमचा चहा पण उकळत होता. तर चहा पण घेणार आहे आम्ही आणि त्याच्यानंतर मी केंद्रात निघणार आहे. तर चला आता या तुम्ही पण सगळ्यांनी चहा घ्यायला. आणि मला येताना ना कॅलेंडर पण आणायचं होतं नवीन वर्षाचं, पण मी जे वापरते ते इथे मिळतं की नाही माहिती नाही मला. दिवाबत्ती वगैरे सगळं झालं आणि आता टायमिंग झालं आहे 6:30 झाले. तर आत्ता आम्ही निघतो केंद्रामध्ये जाण्यासाठी. आता आरती वगैरे मिळते की नाही माहिती नाही, पण दर्शन तरी होईल ॲटलीस्ट आपलं. आणि आज काही आमची 31st पार्टी वगैरे असं काही नाही, आपण स्वामी भक्त आहे त्याच्यामुळे आपलं स्वामींच्या सेवेतच नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे आणि स्वामींच्या सेवेतच 31 डिसेंबरसुद्धा घालवायचं आहे आपल्याला. तर आता आम्ही केंद्रात निघतो. तर चला, बाकी सगळं आवरलं आणि आता केंद्रात निघाले. बरोबर एक पिशवी पण घेतली, कारण एखादी पिशवी डिक्कीत असावी, बरोबर असावी म्हणून. मग कारण 2-3 वस्तू तर आणायच्याच होत्या अशा पण, आणि कॅलेंडर पण आणायचं होतं. पण इथे थोडं अशक्य आहे कॅलेंडर मिळणं, कारण मी वापरते आनंदी वास्तूचं कॅलेंडर. आनंद पिंपळकर गुरुजी आहे, या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं की मी त्यांना फॉलो करते, त्याच्यामुळे मी त्यांचंच कॅलेंडर वापरते आणि आता बरीच वर्ष झाली मी तेच कॅलेंडर वापरते. पण ते ना इथे मिळणं थोडं अशक्य आहे, त्यासाठी मला कदाचित गावात वगैरे जावं लागेल. तर तरी पण बघेल प्रयत्न करून. आणि घरपोच पण मिळतं त्यांचं कॅलेंडर, पण मी सकाळपासून फोन ट्राय करते की त्यांनी घरपोच कॅलेंडर मिळणाऱ्यांचा, पण तो फोन पण आज एंगेज लागतो आहे, कारण की आज बरीच गर्दी असेल कॅलेंडरसाठी, त्याच्यामुळे मागणी असेल बरीच. तर आता पोहोचले मी केंद्रात आणि आता औदुंबराला अगोदर प्रदक्षिणा मारते आणि माझ्या निमित्ताने तुमचं पण दर्शन होईल स्वामींचं. तर मी स्वामींच्या केंद्रात आज येण्याचं कारण असं होतं की म्हणजे आज मला वेळात वेळ काढून यायचंच होतं. कारण बघा, ज्या 2023मध्ये ज्या काही चांगल्या वाईट ज्या गोष्टी घडल्या ना, तर त्या सगळ्या मला स्वामींचरणी अर्पण करायच्या होत्या. कारण जे चांगलं घडलं ते स्वामींमुळेच घडतं आणि जे काही वाईट घडतं ते आपल्या कर्मांमुळे घडतं. त्यामुळे ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, त्या सगळ्या मला स्वामींचरणी अर्पण करायचं होतं. कारण बघा, आपण ज्यांना गुरु मानतो किंवा आपण ज्यांची नित्यनेमाने पूजा सेवा करत असतो ना, तर ते आपला हात कधीच सोडत नाही. तुम्ही रोज पूजा करा किंवा नका करू, तुम्ही रोज केंद्रात जा किंवा नका जाऊ, अशी घरी तर माझी सेवा चालूच असते. पण एकदा त्यांनी जर हात धरला ना आपला, तर ते आपला हात कुठल्याही परिस्थितीत सोडत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणजे गत वर्षामध्ये जे काही घडलं त्यामध्ये त्यांचे आभार मानणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला आज केंद्रात येणं खूप गरजेचं होतं. आणि उद्या पण मी केंद्रापासूनच सुरुवात करणार आहे, म्हणजे स्वामींच्या दर्शनापासूनच सुरुवात करणार आहे उद्याची पण, नवीन वर्षाची. तर सकाळी सकाळी तर येणं होणार नाही, कारण सकाळी घरातली बरीच कामं असतात आणि काही विशिष्ट संकल्प केलेले आहेत. तर त्यासाठीची म्हणजे त्या संकल्पांची पूर्तता पण करून घ्यावी, यासाठी स्वामींना विनंती करण्यासाठी मी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही आपली स्वामींपासून झाली ना, तर यापेक्षा मोठं भाग्य काय असणार आहे अजून. तर म्हणून मग आता आमचं दर्शन वगैरे झालं. तर बघा, इथे या 2 दिवशी तरी आपण आवर्जून आलंच पाहिजे, कारण जे काही चांगलं वाईट जे काही घडतं ना, ते सगळं या ब्रह्मांड नायकाच्या मर्जीनेच घडतं. आणि म्हणूनच सगळं चांगलं घडण्यासाठी आपल्याला स्वामींबद्दल नेहमी कृतज्ञता वाटली पाहिजे. तर बघा, तुम्हाला पण दर्शन देते मी स्वामींचं. छान असं दर्शन झालं स्वामींचं आणि त्यानंतर थोड्या गप्पा मारल्या, कारण स्वामींच्या कृपेने खूप माणसं जोडली गेली आहेत. आणि नंतर मात्र घरी निघाले. घरातून वगैरे आलो आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी. तर आज 31 डिसेंबर आहे, घरोघरी पार्ट्या वगैरे चालू असतील आणि तिकडे घरोघरी पार्ट्या वगैरे चालू असतील. काही जणांची काय मेजवानी असेल, प्रत्येक ठिकाणी काही ना काही ठरवलेलं असेल. पण आमची एकदम साधीच मेजवानी आहे, कारण मी आधी साक्षीला म्हटलं होतं की पावभाजी करू, पण त्या दोघांची काही इच्छा नाही पावभाजी खाण्याची, सो ती कॅन्सल केलं. आणि त्यानंतर आता आम्ही मसाले भात करणार आहोत आणि मसाले भाताबरोबर काय करणार आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर इथे सगळी मी मसाले भातासाठीची जी तयारी आहे ना, ती सगळी करून घेतली केंद्रातून आल्यानंतर. आणि अजून पुढे मसाले भाताच्या जोडीला काय करणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर व्हिडिओ पुढे स्किप न करता नक्की बघत राहा. हे बघा, इथे मसाले भातासाठी मी
भरपूर अशी कोथिंबीर घेतली, टॉमॅटो घेतला आणि हा श्रावणी घेवडा म्हणजे ज्याला फरसबी पण म्हणतात. आणि कालच्या याच्यामध्ये मी त्याला श्रावणी घेवडा म्हटले तर एका ताईंची कमेंट आली की त्याला फरसबी म्हणतात. तर हो, फरसबी पण म्हणतात त्याला आणि श्रावणी घेवडा पण म्हणतात. तर इथे भरपूर असा कांदा घेतला कारण मसाले भातामध्ये जेवढा कांदा असेल ना तेवढं छान लागतं. आणि त्यानंतर इथे हा धुवून सोयाबीन घेतलेला आहे, छोटा सोयाबीन जो असतो तो घेतला आहे धुवून. आणि त्यानंतर इथे डाळ आणि अख्खे मसूर आणि तांदूळ धुवून घेतले. त्यानंतर मिक्सरमध्ये हे वाटण तयार केलं. या वाटणामध्ये मी थोडंसं आलं आणि लसूण, त्यानंतर आपले सगळे बेसिक मसाले जे आहेत ते टाकलेले. तर असं सगळी तयारी करून घेतली. आणि इथे गॅसवर बघू शकता कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये तेल टाकलं आणि आता मी तेल कडकडीत तापलं. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला परतायला. कांदा उभा कापून घेतला आणि खूप छान लागतो कांदा मसाले भातामध्ये. आणि आमच्या घरी ना सगळ्यांना मसाले भात खूप आवडतो. अगदी आपल्याला कधी काही सुचत नाही बघा भाजीला, तर आपण म्हटलं ना काय बनवू रे, काय बनवायचं, तर सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की मसाले भात. सगळ्यांना मसाले भात खूप आवडतो, त्याच्यामुळे नेहमी वरचेवर होतच असतो, तुम्ही बघितलंच असेल. आता हा कांदा चांगला ब्राऊन रंगावर परतून झाला आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं मटेरियल पण लगेच टाकून घ्यायचं. तर मी भरपूर अशी कोथिंबीर कापली, पण मला अजून जो काही पदार्थ करायचा आहे त्याच्यासाठी मी अर्धी कोथिंबीर ठेवणार आहे आणि अर्धी कोथिंबीर याच्यात टाकणार आहे. तर आता कांद्यानंतर मी कोथिंबीर व्यवस्थित परतून घेते, जेणेकरून तेलात जर कोथिंबीर परतली ना तर कोथिंबीरीचा वास खूप सुंदर येतो, त्याचा सुवास खूप छान येतो. आणि त्यानंतर टॉमॅटो टाकला. तर टॉमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा, थोडा मऊ नाही होऊ द्यायचा, अगदी थोडाच वेळ परतायचा, कारण खूप मऊ पडला ना तर तो भातामध्ये चांगला म्हणजे मसाले भातामध्ये चांगला नाही लागत. त्याच्यामुळे अगदी 2 मिनटं हलवून घ्यायचा. आणि त्यानंतर मात्र टाकणार मी याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ना मी ते. तर वाटण करण्यासाठी काय काय घेतलं ते पण तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा सांगते. त्यामध्ये मी लसूण घेतला, मिरची, आपले बेसिक जे मसाले आहे ना ते मसाले घेतले आणि आलं टाकलं थोडं इंचभर. तर असं ते सगळं वाटून घेतलं. आणि मसाले जेव्हा आपण याच्यामध्ये ग्राइंड करतो ना तर मसाल्यांचा फ्लेवर एकदम छान येतो, कारण ते सगळं एकजीव होतं. त्यानंतर याच्यामध्ये मी टाकला आहे आपला श्रावण घेवडा म्हणजेच फरसबी. तर ते टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं. नंतर हे सोयाबीन मी भिजत वगैरे टाकत नाही, कारण भिजवलं ना तर ते खूप त्या भातामध्ये दिसत पण नाही, ते पूर्ण नरम होतं एकदम. त्याच्यामुळे फक्त वॉश करून घेतलं एका पाण्याने आणि त्यानंतर याच्यात टाकलं. आणि छोटं सोयाबीन जे आहे ना ते भिजण्यासाठी काहीच वेळ नाही लागत, त्याच्यामुळे ते जेव्हा आपण वॉश करतो ना तेव्हाच ते भिजतं. आता यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मी 2 चमचे बटर जर मसाले भातात टाकलं ना तर मसाले भाताचा सुगंध आणि टेस्ट दोन्ही पण अप्रतिम येते. आणि यामध्ये तुम्ही गाजर पण टाकू शकतात, थोडे उभे काप करून टाकायचे गाजराचे, साधारण बोटासारखे असे 1-1 इंचाचे, 1 किंवा 2 इंचांचे. त्यानंतर फ्लॉवर पण टाकू शकता. माझ्याकडे गाजर अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे मी जेवढं होतं तेवढंच टाकलं. आणि त्यानंतर आता त्यात पाणी टाकून आणि चवीनुसार मीठ टाकलं, कुकरचं झाकण लावलं आणि मात्र आता सगळं स्वच्छ करून घेते, कारण खूप पसारा होतो आणि पुढची रेसिपी पण करायची आपल्याला. तर त्यासाठी अगोदर मी ओटा सगळा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर पुढच्या रेसिपीच्या तयारीला. पुढची रेसिपी म्हणजेच काय तर बटाट्याची भजीच करणार आहे, जास्त काही खूप मोठं काही नाही करणार आहे. तर बटाट्याच्या भज्यांसाठी मी बॅटर सगळं भिजवून घेतलं आणि त्यामध्ये ही उरलेली जी कोथिंबीर होती ती टाकली. आणि भज्यांमध्ये कोथिंबीर टाकली ना तर भज्यांना पण खूप अप्रतिम असा फ्लेवर येतो. त्यानंतर बटाट्यांचे सगळे गोल असे काप करून घेतले, म्हणजे चकत्या ज्याला म्हणतो आपण तसं. आणि बॅटर सगळं एकत्र मिक्स केलं. भजी जर तुम्हाला खुसखुशीत करायची असतील ना तर भज्यांमध्ये जेव्हा आपण भजी आपल्याला टाकायची असतात कढईमध्ये तर तेव्हा ते बॅटर भरपूर प्रमाणात आहे ना हलवायचं, एकाच दिशेने हलवायचं, म्हणजे ते गॅस पकडतं. एअर पकडला ना तर आपली भजी पण खूप खुसखुशीत होतात. ज्यांना कुरकुरीत हवी असतात त्यांनी असं करण्याची काही गरज नाही, पण ज्यांना थोडी खुसखुशीत भजी हवी असतात ना तर त्यांनी असं करायचं. त्यानंतर बघा इथे कुकरच्या शिट्या पण झाल्या आणि एक साईडला मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आणि लगेच आता भजी काढायला सुरुवात केली. असा एकदम साधा सिंपल सोप्पा असा मेनू होता आपला. आणि असा साधा सिंपल मेनू पण खरंच खायला खूप छान वाटतो, कारण उद्या आहे नवीन वर्ष. तर नवीन वर्षाचं पण आपण काही ना काही तर करणारच आहे, म्हणून मग आज आता हा साधा मेनू होता आजचा आणि सगळ्यांच्या
मर्जीनेच केला मी, कारण कोणालाच हेवी जास्त काहीच खाण्याची इच्छा नव्हती. त्याच्यामुळे मग सिम्पल असे 2 पदार्थ केले. तुम्हाला कसे वाटले आणि तुम्ही आज काय काय केलं 31 डिसेंबरचं ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, उद्या काय काय संकल्प करणार आहे तुम्ही, म्हणजे उद्यापासून आपलं 2024 हे वर्ष चालू होतं आहे. तर नवीन हे वर्ष चालू करताना तुम्ही मनात काय काय संकल्प ठरवले आहेत ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चला आता आम्ही मस्त ही भजी सगळी तळून झाली की छान असं जेवण करतो. तर या तुम्ही सगळ्यांनी पण जेवायला आणि आपल्या साध्या सिंपल अशा मेजवानीचा आस्वाद घ्यायला. तर आता व्हिडिओच्या एंडिंगला तर एवढंच म्हणेन की तुम्हाला उद्याचं येणारं वर्ष म्हणजे उद्यापासून आपण नवीन 2024मध्ये प्रवेश करतो आहोत. तर येणारं वर्ष जे आहे ना ते अगदी सुखा समाधानाचं आणि आनंदाचं भरभराटीचं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही जे काही मनात संकल्प केले असतील किंवा ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज पूर्ण करोत. कारण करता करविता तूची एक स्वामीनाथ आपण म्हणतोच, त्याप्रमाणे सगळं करणारे हे स्वामीच आहेत. आणि तुम्ही आपल्या गुरुशी जेवढं निष्ठेने राहाल ना तर तेवढं गुरु आपल्याकडे लक्ष देतातच. कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ना आपली ती पूर्णत्वास नेण्याचं काम जे असतं ते गुरुचं असतं. म्हणूनच म्हणतात ना की आयुष्यात गुरु हा केलाच पाहिजे, कारण आपल्याला पुढचा रस्ता दाखवण्याचं काम जे असतं ते फक्त गुरु करतात. त्यामुळे कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आणि आपल्या गुरुचं स्मरण करायचं आणि बाकी सगळं त्यांच्यावर सोपवायचं, ते सांभाळून घेतात. तर इथे आपली भजी पण तयार झाली आणि आपला मसाले भाताचा कुकर भजी होईपर्यंत गार झाला मस्त. तर आता आम्ही जेवायला बसतो आणि उद्यापासून सुरू होणारं नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि गेल्या वर्षामध्ये आपण जे काही संकल्प पूर्ण करू नाही शकलो ते नवीन वर्षात सगळ्यांकडून पूर्ण होईल स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल, नवीन व्हिडिओ बघत असाल ज्या ताई, त्यांनी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.